चालेल मित्रांनो, नमस्कार. परत एक व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासमोर. त्याच दुसऱ्या प्लॉटमध्ये मित्रांनो, ज्याच्या बाबतीमध्ये तुम्ही एक प्लॉट बघताय, हा पूर्ण टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आज आपण आलेलो आहे. आणि जो काही टोमॅटोचा प्लॉट तुम्ही बघताय मित्रांनो, जो काही आज तुम्ही बघू शकता की आज माझ्यासोबत एक जबरदस्त व्यक्तिमत्व, खुलताबादचे कृषी केंद्राचे जे काही मालक आहेत, दांडेकर कृषी केंद्राचे दांडेकर सर आहेत. त्याचबरोबर आपले एक शेतकरी सर, शेतकरी त्याच्यानंतर त्यांचे बंधू आणि त्यांचे वडील सुद्धा आहेत. हा जो प्लॉट तुम्ही बघताय मित्रांनो टोमॅटोचा, हा प्लॉट काही दिवसापूर्वी यांनी सांगितलं होतं की बाबा हा प्लॉट आम्ही म्हणजे गेला म्हणून सोडून दिलं. त्यानंतर त्यांनी काय केलं, कसं केलं आणि आज जो प्लॉट तुम्ही बघता याच्यामध्ये काय रिझल्ट आलेले आहेत, तर ते आपण यांच्याकडनंच ऐकू, या शेतकऱ्याकडनं. तर मी सरांना विनंती करतो, सर तुमचं नाव सांगा आणि तुम्ही जे काही वापरलं किंवा याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला ते तुम्ही आपल्या व्हिडिओ समोर सांगा. माझं नाव दिनेश भोसले. दिनेश भोसले सर आपल्या सोबत आहेत, जे ह्या प्लॉटचे ओनर आहेत. गावाचं नाव सांगा. पळसगाव, पळसगाव मधून आपण सगळेजण बोलतोय. जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सांगा हे प्लॉट म्हणजे प्लॉट बद्दल माहिती सांगा, आपले काय वापरलं, त्याच्यानंतर अगोदर हे काय होतं आणि काय रिझल्ट आला, काय घेतल्यानंतर. मध्ये एक पाऊस झाला होता. पाऊस झाल्यामध्ये मध्ये पाणी तुंबलं होतं, झाड पूर्ण ट्रेसमध्ये गेलं होतं. तर आम्हाला वाटलं प्लॉट येणार नाही. आता आम्ही उपटाच्या तयारीत होतो. त्यावेळेस आपलं काकाकडे कॉल केला होता, दांडेकर कृषी सेवा केंद्रामध्ये गेलो होतो आम्ही तिथं. त्यांनी सांगितलं आम्हाला एक ग्रो मॅजिक आणि ओलिपचं स्प्रे दिला आम्हाला एक फुटव्यासाठी. मग ते स्प्रे मारल्यानंतर 8-10 दिवसांनी ऑटोमॅटिक प्लॉट पूर्ण हिरवा झाला, जबरदस्त. आणि पूर्ण ग्रीनरी आली त्याला. आणि मग असं वाटलं प्लॉट टिकला आता, नाही तर प्लॉट गेला होता आमचा. बघा म्हणजे त्यांना असं वाटलं होतं की बाबा हा प्लॉट गेलेला आहे आणि ते हे उपटण्याच्या तयारीमध्ये होते. त्याच वेळेस त्यांना दांडेकर सरांचे आणि त्यांचे खूप जवळचे रिलेशन असल्यामुळे त्यांना फोन केला की बाबा टोमॅटो लावले पण पूर्ण ते खराब झाले, आम्ही त्याला उपटतोय. तर दांडेकर सरांनी, सर आपल्या ऑलरेडी त्यांच्या कृषी केंद्रामध्ये आपले इंडिया ग्रोचे खूप चांगले प्रोडक्ट ठेवतात आणि त्यांचं अर्ध दुकान पूर्ण आपल्या इंडिया ग्रोचंच आहे मित्रांनो. तर त्यांनी यांना सजेशन केलं, कोणतं प्रोडक्ट? ग्रो मॅजिक ॲडव्हान्स आणि ओलिप. ग्रो मॅजिक ॲडव्हान्स आणि ओलिप हे दोन प्रोडक्ट सरांनी त्यांना सजेशन केले. त्यांनी हे प्रोडक्ट वापरले, याचा फवारणी केली, याचा फवारा मारला आणि पुढच्या 8 दिवसामध्ये जे झाडं पूर्णपणे गेलेले होते मित्रांनो, आज तुम्ही स्वतः याचा रिझल्ट बघू शकता. झाडाला एवढे मोठे टोमॅटो आलेले की अक्षरशः झाडं खाली पडलेले तुम्ही बघू शकता. आज सर दाखवा आणि एका झाडाला तुम्ही क्वांटिटी बघू शकता. हे वाकलेले ते टोमॅटोमुळे किती ते कॅरेट ऑलरेडी याच्यामधून निघालेले मित्रांनो. आणि 250 कॅरेट काढल्यानंतर सुद्धा एवढा माल शिल्लक आहे. म्हणजे विचार करा तुम्ही इंडिया ग्रोचे किती जबरदस्त रिझल्ट येतील मित्रांनो. नक्कीच इंडिया ग्रो मॅजिक, त्यानंतर भूअस्त्र, हे सर्व प्रोडक्टचे जे काही रिझल्ट आहे हे खूप जबरदस्त प्रोडक्ट आहे. नक्कीच एक मेसेज देईल की जे काही सरांनी जे काही प्रोडक्ट वापरले आणि नवीन शेती, परत जी शेती मेलेली होती, जे काही पीक मेलेलं होतं त्याला जिवंत करण्याचं काम आज इंडिया ग्रोने केलं. तर तुम्ही काय मेसेज देणार सर इंडिया ग्रोच्या बाबतीमध्ये लोकांना? आमच्याकडे आता खूप बागायती झालेले टमाटे, खूप लागवड आहे. मी सगळ्यांनी एकच सांगेन, हे या कंपनीचं औषध सगळ्यांनी अवश्य वापरायला पाहिजे. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि कमी खर्चामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली. धन्यवाद सर, खूप खूप आभार तुमचे. जे काही तुमच्या शेतामध्ये जे काही आलंय, तुम्ही याच्या पुढे नक्कीच ऑर्गॅनिक शेती जर तुम्हाला करायची असेल तर इंडिया ग्रो तुम्ही नक्कीच वापरत चला. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत मित्रांनो. तुम्ही सुद्धा इंडिया ग्रोचा नक्कीच एकदा वापर करून बघा. 100% तुम्हाला रिझल्ट येणार. विश यू ऑल द बेस्ट. ग्रो विथ अस. थँक्यू.